नमस्कार मित्र हो. मी सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं फोंडाघाट गाव. या फोंडाघाट गावाचा शिवकालीन इतिहास तुम्हाला मी आज पुढे सांगणारच आहे. तत्पूर्वी संपूर्ण फोंडाघाटमध्ये फेसळणारे धबधबे. संपूर्ण फोंडाघाट 15 ते 16 किलोमीटर आहे. तर आज तुम्हाला संपूर्ण घाट आणि घाटामध्ये फेसळणारे धबधबे दाखवतो. घाट संपल्यानंतर दाजीपूर जे गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे, तर त्या अभयारण्यापर्यंत आम्ही जाणार आहोत. ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं. हा फोंडा घाट संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा लागतो. तर तुम्हाला संपूर्ण घाट आणि फेसळणारे धबधबे मी पुढे दाखवतो. मित्र हो, शिवकाळ आणि त्या आधीपासूनचा सह्यागिरी म्हणजे संतांचे आश्रयस्थान आणि मराठी शौर्याचे प्रतीक मानले जाते. याच सह्यागिरीच्या दुर्गम दऱ्या आणि कडेकपारींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभेद्य किल्ले बांधण्यास आणि स्वराज्य निर्माण करण्यास एक अभेद्य ढाल दिली. असा हा सह्यागिरी म्हणजे अग्नी आणि पृथ्वीच्या संयोगातून जन्मलेला पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यपावन भूमीवरून चालणे म्हणजे आपलेही भाग्यच मानावे लागेल. शिवरायांच्या अनेक पराक्रमांची साक्ष देणारा हा सह्यागिरी म्हणजे प्रत्येक मराठी मुलकाचा मुकुटमणीच आहे. तत्पूर्वी फेसळणारा धबधबा पहा. मित्र हो, याच सह्यागिरीच्या पायथ्याशी वसलेले हे फोंडाघाट गाव. उतारूंची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या या गावाला खरी ओळख मिळाली ती याच घाट रस्त्यामुळे, जे की कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. या रस्त्याने प्रवास करताना अजूनही छत्रपती शिवरायांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आसमंतात घुमल्याची जाणीव होते. याची साक्ष देणारा तो शिवगड मान उंचावून अजूनही पहा मित्रांनो. घाटामधील फेसळणारे धबधबे, अगदी उंचावरून हे धबधबे किंवा हे पाणी कोसळते. अगदी त्या पाण्याला सुद्धा वेदना होत असतील, त्याच्याही भावना काय म्हणत असतील. परंतु पहा किती सुखद क्षण आहे. पहा किती उंचावरून पाणी कोसळतंय. हा तर धबधबा निश्चित सर्वात उंचावरून कोसळतोय. फक्त ज्या ठिकाणी कोसळतोय त्या ठिकाणी जागा जास्त नाही आहे आणि वरती पाणीसुद्धा कमी आहे. त्यामुळे या ठिकाणचं तेवढं प्रसिद्धी मिळाली नाही या धबधब्याला. पण अगदी हायवेलाच आहे, अगदी रस्त्याच्या बाजूलाच, म्हणजे घाटातून जातानाच हा धबधबा आहे. अगदी रस्त्यावरूनच दिसतो. शिवगड आजूबाजूच्या गावांची टेहळणी करताना दिसतो. आई उगवाईचा कळस लाभलेला हा फोंडाघाट जणू सुवर्ण कायाच प्राप्त केल्यासारखा वाचतो. पूर्वेच्या सोनकिरणांनी झळकणारा हा सह्याद्री निसर्ग सौंदर्याची जणू खाणच मानली जाते. अगदी वाऱ्यावर डोलणारी ती निसर्ग फुले जेव्हा बहरतात तेव्हा असे वाटते की कुण्या निसर्ग चित्रकाराने आपल्या कुंचलयाने भरलेले विविध रंगच चमकत आहे. मित्र हो, उंच कडेकपारीतून धोधो सुसाट वाहणारे हे धबधबे म्हणजे जणू सिल्वर फ्लोज वाटतात. जणू आकाशातून अमृतकुंभ रिताभ होऊन तो सह्यागिरीच्या माथ्यावर ओतला आहे असंच वाटतं. दुधाळ भेसाळ वाहणारे हे धबधबे जणू घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या गांगोमाऊलीला जलाभिषेक करण्यासाठी घाई गडबडीने निघाले आहेत असेच वाटते. खरंच या फोंडाघाटाला लाभलेले हे निसर्ग सौंदर्य म्हणजे दैवी देणगीच म्हणावी लागेल. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची चालती बोलती खाणच म्हणजे हा सह्यागिरी येथील कारवी या वनस्पतींना बहर आला की त्यावर्षी मधाला तोटाच नाही. फोंडाघाटचा मध म्हणजे जगातील कोणत्याही प्रयोगशाळेत न्या त्याचा
शुद्धपणा एवढा कसा, हा शास्त्रज्ञाला देखील प्रश्न पडेल. पहा मित्रांनो, कालपासून जरा पाऊस कमी आहे, तरीसुद्धा घाटामध्ये धुकं पहा, प्रचंड प्रमाणामध्ये धुकं आहे. पहा पुढचा रस्तासुद्धा दिसत नाही, एवढं धुकं आहे. पहा रस्तासुद्धा दिसत नाही. खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धुकं असतं. निश्चित कधी आलात तर या घाटाला भेट द्या. घाट संपल्यानंतर दाजीपूर लागतं, त्या ठिकाणीसुद्धा प्रचंड धुकं असतं आणि थंडी तर सध्या खूप थंडी आहे. हे पहा फेसळणारे धबधबे अगदी घाटामध्येच, अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहेत. या ठिकाणीसुद्धा येणारे जाणारे या ठिकाणी आंघोळसुद्धा करतात. अगदी रस्त्याच्या बाजूलाच हे फेसळणारे धबधबे आहेत. हे पहा मित्रांनो, किती धुकं पडलेलं आहे. जिकडे पाहाल तिकडं धुकंच दिसतंय. पहा सगळीकडे प्रचंड प्रमाणामध्ये धुकं आहे. पहा टू व्हीलर येते, तीसुद्धा कशी दिसते. पुढचा रस्तासुद्धा पहा. अगदी ते दवबिंदू आपल्या चेहऱ्यावरती पडतात. असं वाटतं की थोडासा पाऊसच चालू आहे, परंतु ते दवबिंदू असतात आणि ते फक्त तुम्हाला कोकणामध्ये किंवा या घाटाचा सफर करतानाच तुम्हाला ते दवबिंदू अनुभवायला मिळतील. म्हणून अशा घाटामध्ये निश्चित या दिवसामध्ये तरी सफर करा, कारण की मित्रांनो, आयुष्य एकदाच आहे, परत हे आयुष्य मिळणार नाही. आणि कोकण म्हटलं की अगदी जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग आहे आणि या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी निश्चित मित्र हो, तुम्हीसुद्धा या. निश्चित हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला खूप आनंद वाटत असेल, मजा वाटत असेल. निश्चित भेट द्यायला या. हे पाहता आपण दाजीपूर, हे पहा याला आम्ही खिंड म्हणतो आणि हे पाहता दाजीपूरची यस म्हणजे आता कोल्हापूर जिल्हा लागला आहे. पहा या ठिकाणी पहा, हवा पहा आणि हवाची ही झुळूक, अगदी धोकेसुद्धा तोंडावरती येतात आणि थंडी तर प्रचंड प्रमाणामध्ये आहे. म्हणून पुढे जायची आमची हिंमत होत नाही. आता आम्ही या ठिकाणावरूनच पाठी वळतो आहे. तुम्हाला बोललो तुम्ही धरणापर्यंत जाणार आहोत, पण ते शक्य नाही. प्रचंड प्रमाणामध्ये थंडी आहे. आता आपण परत खिंडीमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणचंही वातावरण तुम्हाला दाखवतो. तर हे पहा, हे संपूर्ण धुकं आहे, अजिबात काही दिसत नाही. पण आता पहा, बराचसा मी वेट केला, कारण की घाटामधलं जे धुकं असतं ते ज्याप्रमाणे हवा येईल त्याप्रमाणे ते धुकं कमी जास्त होत असतं. हे पहा, आता आपल्याला बऱ्यापैकी दिसतं आहे. समोर पहा, झूम करून दाखवतो. या ठिकाणी फोंडा घाट रस्ता आहे. हे पहा, समोरून गाडी आलेली आहे, लाईट दिसते, पाठीमागेसुद्धा गाड्या आहेत. ते आपल्याला आधी अजिबात दिसत नव्हतं, परंतु वारा चालू असल्यामुळे हे पहा धुकं अगदी असं वाटतं की आभाळच त्या ठिकाणी टेकलेलं आहे, ढगं त्या ठिकाणी टेकलेले आहेत असं आपल्याला भासतं आहे. त्या वाऱ्याच्या झुळकीबरोबरच ते धुकं थोडं कमी जास्त होतं, म्हणून आपल्याला त्या ठिकाणचा रस्ता वगैरे दिसतो आहे. पहा, हे पहा, परत एकदा पहा, रस्ता दिसतो आहे. त्यानंतर हे पहा, आपण आता खिंडीतून आता आपण आलेलो आहोत. परत तो थोडासा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे आणि आता आपण पुढे जायला निघणार आहोत. हे पहा, तत्पूर्वी धुकं पहा. अगदी पर्यटन स्थळ आहे हे. कोल्हापूर जिल्ह्यातले असो किंवा कोकणातले असो, या ठिकाणी आल्याच्या नंतर फोटो व्हिडिओ काढल्याशिवाय कोणच पुढे जाऊ शकत नाही, असं या ठिकाणचं वातावरण आहे. पहा, एक गाडी दिसते आपल्याला आणि धुकं पहा, अगदी पळतंय. पहा, व्हिडिओ पाहताना मित्रांनो आनंद घ्या, मजा घ्या आणि निश्चित या पर्यटन स्थळाला भेट द्या. तर हे पहा मित्रांनो, आता आपण घाट उतरतोय, परतीचा मार्ग पकडलेला आहे. जरासाच अंधार पडत आलेला आहे, परंतु धुक्यामुळे पुढे मागे अजिबात काही दिसत नाही. हे पहा, प्रचंड प्रमाणामध्ये धुकं आहे. या ठिकाणी जरा पाऊस झाला आहे, त्यामुळे पहा पुढे जरा आपल्याला थोडंसं क्लिअर दिसतं आहे. पाऊस पडला की थोडंसं धुकं कमी होतं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा. भेटू आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
आनंदी राहा, हसत राहा,